हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 12. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे भगवत धाम गमन. आपले 6 श्लोक वाचून झालेत. आज 7व्यापासून वाचणार आहोत. तर हा अध्याय आपण काल वाचायला सुरुवात केला तेव्हा मैत्रेय मुनी ही जी ध्रुव महाराजांची कथा आहे ती विदुरांना पुढे सांगतायत की ध्रुव महाराजांचे आजोबा आहेत जे स्वयंभू म्हणून ते त्यांना उपदेश दिला आणि परत निघून गेलेले आहेत. आणि आता ध्रुव महाराजांसमोर हे जो यक्षांचा राजा आहे कोण कुबेर हा प्रकट झाला आहे आणि तो ध्रुव महाराजांशी बोलतो आहे. आणि ते बोलताना इतकं सुंदर ते फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान बोलतो आहे. तर आपण ते अजूनही म्हणजे आता पुढे वाचणार आहोत त्यातही बरीचशी फिलॉसॉफी आहे. तर एकदम सोपं आहे. म्हणजे आपल्याला बरेचदा वाटतं तत्वज्ञान हे खूप कठीण आहे पण खूप सुंदर आहे. त्यामुळे जरा मोठी मोठी तात्पर्य दिसली तरी काय आपण आपल्याला कितीदा भीती वाटते की अरे एवढं मोठं तात्पर्य. पण प्रभुपादांनी इतकं सुंदररित्या ते समजावलंय की आपल्याला ते सहज समजतंय. ठीक आहे. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे भागवतम वाचतो त्यात आपल्याला यश मिळू दे, ते आपल्याला समजू देत. श्लोक क्रमांक 7. हे ध्रुव राजा. कोण बोलत आहे? कुबेर बोलतायत. कुबेर ध्रुवाला बोलतायत हे ध्रुव राजा महाराज उत्तानपादाच्या पुत्रा. काय बाबांचाही उल्लेख केलाय काय तू ह्यांचा पुत्र आहेस. काय केलंय आता त्याच्याबद्दल सांगितलंय. ध्रुव महाराज भक्त झाले हे पूर्ण जगतात खबर गेलेली आहे. आणि आता तर ध्रुव महाराज काय वयाने मोठे झालेत, आता राजे आहेत ते. मात्र ही जी त्यांनी इतकं यश मिळवलं होतं, भगवंतांना प्रसन्न केलं होतं, हे कथन पुन्हा आता कुबेर आपल्या मुखातनं करतायत. बघा. कमळा सम नाभीसाठी प्रख्यात असलेले परम भगवंत. भगवंत काय भगवंतांचं नाभीला कमळ म्हणतात. आपल्या सगळ्यांना माहितीये भगवंतांच्या शरीरावर किती कमळ असतात आठवतंय तुम्हाला? 8 कमळ असतात. काय 2 चरण कमल, हाताला म्हणतात कर संस्कृतमध्ये म्हणून 2 कर कमल, 1 नाभी कमल म्हणजे बेवडी असतं लेवल त्याला म्हणतात नाभी कमल, आणि मुख कमल. म्हणजे 2-2च्या 3 जोड्या हात पाय आणि उरले काय आता 2 डोळे. नयन कमल किंवा कमल नयन असं म्हणतात. हे झाले 6 मुख कमल आणि नाभी कमल. तर त्यामुळे भगवंतांना नेहमी काय सांगतात कमळासम नाभीसाठी प्रख्यात असलेले हे जे भगवंत आहेत त्यांना आपल्याला श्लोकामध्ये जर आपण बघितलं 7वा जो हा श्लोक वाचतोय त्याची 3री वेळ वाचली त्यात दिलेलं आहे अंबुज नाभ. हे बघा हे वरम वराह हे एकदम पूर्ण शब्द आहे ना मोठा त्यात येत आहे अंबुज नाभ. तर असे जे भगवंत आहेत त्यांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये तू अखंड रत असतोस. कशी आहे भगवंतांची सेवा? दिव्य आहे आणि तू कशी करतोस ती प्रेमाने करतो आहेस. अशा सेवेमध्ये तू कसा आहेस अखंड निमग्न कंटिन्यू अशी तू भक्ती करतो आहेस असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आमच्याकडून सर्व प्रकारचे वर प्राप्त करून घेण्यास तू सर्वतः प्राप्त आहेस. म्हणजे काय सांगतात आता कुबेर कोण आहेत? देवतांचे खजिनदार म्हणजे काय आहेत? त्यामुळे त्यांनाही शक्ती आहे वर देण्याची. म्हणून ते म्हणतात की आमच्याकडून काय तुम्ही वरदान प्राप्त करून घेऊ शकता यास्तव. म्हणजे म्हणूनच निशंकपणे माझ्याकडून हवा तो वर मागून घे. तर आता ध्रुव महाराज दाखवून देत आहेत की कोणीही वरदान देऊ इच्छिलं आपल्याला तर आपण काय मागावं हे पुढे आपल्याला कळेल. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात उत्तानपाद महाराजांचे पुत्र असलेले ध्रुव महाराज हे भगवंतांच्या चरण कमळांचे अखंड चिंतन करणारे महान भगवत भक्त म्हणून संपूर्ण विश्वामध्ये अगोदरच प्रसिद्ध होते. असा
अप्रदूषित. अप्रदूषित म्हणजे कोणताही दोष न लागलेला, शुद्ध आणि विशुद्ध भगवत भक्त. जो काय आहे अगदी विशुद्ध झालाय, सेवा केल्यामुळे आणखीन काय आहे, तेजस्वी झालेला असा हा भगवत भक्त. देवतांकडून प्राप्त होऊ शकणारी सर्व वरदाने मिळवण्यास पूर्णतः योग्यता प्राप्त असतो. काय प्रभुपाद सांगतात की काय आहे, हा जो महान भगवत भक्त आहे ते कसा आहे, तो स्वतः शुद्ध आहे आणि ही जी देवतांकडून जी वरदानं मिळतात त्या मिळवण्यासाठी ते पूर्ण त्यांची योग्यता आहे. अशी जी वरं असतात, वरदान असतात, त्याच्याबद्दल प्रभुपाद म्हणतात अशा वरांसाठी त्याने म्हणजे कोण, त्या भक्त आहे. आता इथे ध्रुव महाराज, तर ध्रुव महाराजांनी देवतांची वेगळी उपासना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. असे जे आहेत ध्रुव महाराजांसारखे भगवत भक्त, त्यांना काही गरज नाहीये वेगळी देवतांची उपासना करा आणि त्यांच्याकडून वरदान मागा. कुबेर देवतांचा कोषाध्यक्ष आहे, खजिनदार आहे आणि तो स्वतः ध्रुव महाराजांना म्हणतो की तुला हवा तो कोणताही वर देण्यास मी व्यक्तिशः तत्पर आहे. म्हणजे मी उत्सुक आहे तुला वर देण्यासाठी, काय मागशील ते माग. प्रभुपाद पुढे सांगतायत की या संदर्भात बिल्व मंगल ठाकूरांनी म्हटले आहे. ते बिल्व मंगल ठाकूर कुठच्या ह्याच्यात आपण ऐकलं होतं, काही आठवतं का कोणाला? कोणता? श्री चौर अग्रगण्य पुरुष अष्टकम, हे कोणी लिहिलं होतं? बिल्व मंगल ठाकूर. तर बिल्व मंगल ठाकूर हे महान वैष्णव आचार्य आहेत आणि त्याने एक म्हटलेलं आहे की भगवंतांची भक्तिमय सेवा करणाऱ्या भक्तासमोर काय आहे, हा भक्त आहे तो काय करतोय, भगवंतांची भक्तिमय सेवा करतोय. तर अशा भक्तासमोर काय असतं, सर्व भौतिक वरदाने सेवकासारखी उपस्थित असतात. सगळे काय आहेत, वरदानं जी आहेत ती काय आहेत, सेवक म्हणून उभी आहेत. कोणासमोर? भक्तासमोर. मुक्ती देवी जी आहे, मुक्ती प्रदान करणारी जी मुक्ती देवी आहे ती भक्तास कोणत्याही काळी मुक्ती किंवा त्यापेक्षा अधिक काहीही प्रदान करण्यासाठी सदैव त्याच्या म्हणजे भक्ताच्या द्वारापाशी प्रतीक्षा करीत असते. म्हणजे काय आहे, ही ती वाट बघत असते की हा भक्त आहे, हा काय मागेल, माझ्याकडे मुक्ती मागेल किंवा आणखीन काहीतरी मागेल, तर ते देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी ती उभी आहे. म्हणून भक्त होणे म्हणजे सर्वोच्च पदावर उन्नत होणे होय. की आपण भक्त होण्याचा सगळे आपण प्रयत्न करतोय, तर भक्त हे काय आहे, होणं हे अतिशय उच्च पदाचं आहे. पण लगेच उच्च पद आलं की काय होतं, आपल्याला काय येतो, गर्व येतो, अहंकार येतो. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आपण काय आहोत, जीवेर स्वरूप आहे, कृष्णेर नित्यदास, आणि आपण नेहमी सेवा भावातच राहायचं आहे. परम भगवंतांची केवळ दिव्य प्रेममयी सेवा केल्याने मनुष्य कोणतेही पृथक म्हणजे वेगळे प्रयत्न न करता जगातील सर्व वरदाने प्राप्त करू शकतो. काय प्रभुपाद म्हणतात, जर भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा केली आणि बाकी कोणाचंच काही केलं नाही, कोणत्या देवतांचं वगैरे काही वेगळं उपासना केली नाही, फक्त भगवंतांची सेवा केली, तरी काय होतं, वेगळा कोणताही प्रयत्न केला नाही तरी जगातली सगळं वरदानं तो प्राप्त करू शकतो. कुबेराने ध्रुव महाराजांना सांगितले की तू सदैव समाधीमध्ये अर्थात भगवंतांचे चरणकमलांचे चिंतन करण्यामध्ये निमग्न असतोस असे मी ऐकले आहे. दुसऱ्या शब्दात ध्रुव महाराजांनी इच्छा करावी अशी एकही गोष्ट त्रिभुवनात नाही हे त्याला माहिती होतं. कुबेर जाणत होता काय की ध्रुव महाराजांना पाहिजे, अपेक्षा आहे असं काहीही नाहीये, कारण सर्वात श्रेष्ठ असं त्यांना भगवंतांची प्राप्ती अगोदरच झालेली आहे. भगवंतांच्या चरणकमलांचे अखंड स्मरण व्हावे या मागणी व्यतिरिक्त ध्रुव महाराज इतर काहीच मागणार नाहीत हे कुबेर जाणून होता. ध्रुव महाराजांच्या भक्तीची महिमा एवढी होती, एवढी प्रसिद्ध होती की कुबेर पण जाणत होता की मी वरदान मागायला सांगितलं तरी ध्रुव काय मागणार, फक्त भगवंतांच्या चरणकमलांचं अखंड स्मरण हेच मागणार. काही शंका तर विचारा, नाही तर 8वा श्लोक वाचूया.
जाऊया पुढे. हरी बोल. श्लोक क्रमांक 8. महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, हे विदुर, यक्षराज कुबेराने जेव्हा ध्रुव महाराजांना वर मागण्यास सांगितले तेव्हा परमोन्नत म्हणजे काय, परमोन्नत म्हणजे खूप प्रगत झालेले, शुद्ध भक्त असलेल्या आणि त्याच वेळी बुद्धिमान आणि चिंतनशील राजा असलेल्या त्या ध्रुवांनी याचना केली. खूप मोठं वाक्य आहे, थांबूया आपण इकडे. मैत्रेय मुनी विदुराला सांगतायत, काय सांगतायत की कुबेराने काय सांगितलं, ध्रुवानं वरदान सांगितलं, घे माग. मग आता कसे आहेत ध्रुव, त्यांचं विशेषण दिलीत. कसे आहेत ध्रुव बघा, परमोन्नत शुद्ध भक्त आहेत, नंतर काय त्याचवेळी ते बुद्धिमान आहेत, चिंतनशील आहेत, विचारवंत आहेत, ते असंच पटकन निर्णय न घेणारे आहेत. अशा ध्रुवांनी याचना केली. त्यांनी काय मागितलं बघा, माझी भगवंतांवर अटळ निष्ठा निर्माण होऊ दे. काय अटळ निष्ठा, काहीही झालं तरी मी भगवंतांच्या भक्तीपासून कधीही ढळलो नाही पाहिजे, असं मला काय द्या, आशीर्वाद द्या. आणि भगवंतांचे अखंड चिंतन मला घडू दे. काय आहे, मी चिंतन करतो त्यात कधीच खंड पडून देऊ नका. कारण इतरांसाठी पार करण्यास कठीण असलेला अज्ञानाचा सागर यामुळे मी सहजच पार करू शकेन. जो अज्ञानाचा सागर जो आहे, काय होतं बरेचदा काय होतं आपल्याला, आपण शारीरिक स्तरावर जाऊन विचार करायला लागतो किंवा इंद्रिय तृप्ती आपल्याला काय करते, मोहित करत असते. त्यामुळे हे काय सगळं, त्याच्यामुळे इंद्रिय तृप्ती आपण करायला लागलो, स्वतःला स्वामी समजायला लागलो की आपल्याला काय होतं, विस्मरण होतं. कोणाचं, भगवंतांचं. आणि ते विस्मरण म्हणजे अज्ञान आहे. म्हणून म्हटलंय, इतरांसाठी पार करण्यास कठीण असणारा जो अज्ञानाचा सागर आहे तो काय होईल, भगवंतांची विस्मरण होणं हा काय आहे, अज्ञान आहे हे. तसा अज्ञानाचा सागर मी काय सहज पार करू शकेन. म्हणजे भगवंतांचं सतत स्मरण असेल तर मी जाणेन की भगवंत माझे स्वामी आहेत, मी दास आहे, त्यामुळे कधीही मी इंद्रिय तृप्तीमध्ये अडकणार नाही, शारीरिक स्तरावर विचार करणार नाही, आत्म्यासाठी काय करेल, आत्मसाक्षात्कारी जीवन जगेन, भक्ती करेन, अशा रीतीने त्यांनी सांगितलं. तात्पर्य, वेदोक्त म्हणजे वेदांमध्ये सांगितलेलं. कर्मकांड म्हणजे काय, असं करा तसं करा, हे केलं तर ते मिळेल, असं जे सांगितलं वेदांमध्ये. त्यातले निष्णात अनुयायी म्हणजे त्यात जे हुशार आहेत, अभ्यासक आहेत, ते असलेल्या व्यक्तींच्या मतानुसार जे काय वेदांमध्ये जे ज्ञान दिलं त्यात हुशार असलेले जे व्यक्ती आहेत ते काय सांगतात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष याबद्दल सांगतात. 4 पुरुषार्थ, धर्म, आर्थिक विकास, काम म्हणजे इंद्रिय तुष्टी आणि मोक्ष यांना अनुसरून विविध प्रकारची वरदाने आहेत. म्हणजे काय होतं, हे 4 पुरुषार्थ आहेत. म्हणजे धर्माने वागायचं, मग काय करायचं, अर्थार्जन करायचं कार्य करून, मग पैसा आला की इंद्रिय तृप्ती, काम, आणि मग शेवटी काय, मोक्षाचा विचार करायचा, मुक्त व्हायचा. तर पुढे वाचते तात्पर्यात या घटकांना चतुर्वर्ग म्हटले जाते. त्यापैकी मोक्षाचे वरदान हे या भौतिक जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. मुक्त होणं इथून हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. ऐहिक म्हणजे काय, भौतिक अज्ञानाच्या सागरास पार करण्यास समर्थ होणे हा सर्वोच्च पुरुषार्थ. अर्थात मनुष्यासाठीचं सर्वश्रेष्ठ वरदान आहे. म्हणजे काय आहे, ऐहिक अज्ञानातनं बाहेर होणं हे आहे. पण हे काय आहे, हे सर्वोच्च पुरुषार्थ आहे. त्याच्याबद्दल काय सांगतायत इथे पुढे, तथापि ध्रुव महाराजांना मोक्ष, इथे सर्वोच्च पुरुषार्थ भौतिक जगातला मानला जातो मोक्ष, तो आहे 4 पुरुषार्थातला. पण चैतन्य महाप्रभू सांगतात पंचम पुरुषार्थ तो काय आहे, भक्ती करून भगवंतांची सेवा करणं. तो काय आहे, अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. पण भौतिक जगातला आहे तो मोक्ष हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. तर इथे पुढे दिलाय की ध्रुव महाराजांना
मोक्ष या सर्वोच्च पुरुषार्थाच्याही पलीकडचं वरदान हवं होतं. त्यांना फक्त भौतिक जगातनं मुक्त होणं एवढंच नको होतं, त्यांना आणखीन वरचं वरदान हवं होतं. काय? त्यांनी असं वरदान मागितलं की मला भगवंतांच्या चरणकमलांचं अखंड स्मरण घडावं. जीवनाच्या या स्तराला पंचम पुरुषार्थ म्हणतात. काय आहे? मुक्त नुसतं व्हायचं नाही. मुक्त तर काय आहे? मुक्त मिळून काय होणार? परत मग मी हे करायला येईल, जन्म मृत्यू जरा व्याधी करत बसेल. पण मला काय करायचं आहे? पंचम पुरुषार्थ म्हणजे भगवंतांचं चरणकमलांचं स्मरण करायचं आहे, हे त्यांनी मागितलं. भक्त जेव्हा केवळ भगवंतांची भक्तिमय सेवा करणे या पंचम पुरुषार्थाच्या पातळीवर येतो, तेव्हा त्याच्या दृष्टीने मोक्ष हा चौथा पुरुषार्थ अगदी यत्किंचित असतो. यात काय दिलेलं आहे की जेव्हा माणूस भक्ती करायला लागतो तेव्हा तो पंचम पुरुषार्थाच्या पातळीवर येतो. त्यांना जीवनात काय आहे, तो आपली सगळी कर्तव्य करत असतो, पण त्याला भक्ती कशी करायची असते? अखंडितपणे करायची असते. भगवंतांची सेवा, भगवंतांचे स्मरण हे अखंडित करायचं असतं. त्यामुळे हे जे मुक्ती वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या या भक्ताला कशा वाटतात? यत्किंचित म्हणजे अगदी काय, ह्याची काही गरज नाहीये. जसं बघा चैतन्य महाप्रभू म्हणतात की न धर्म न जन्म न सुंदरीम कवितांबा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी तुम्ही. मला काय तिकडे तुमच्या धामात येऊन, इथून निघून तुमच्या धामात येऊन बसायचंय असंही नाही भगवंता. मला जन्म दे, तू पुन्हा पुन्हा जन्म दे, मला सगळे त्रास होऊ देत, पण मात्र एकच दे, त्या जन्मांमध्ये मला तुमची भक्ती मिळू दे अहेतुकी. तर त्यामुळे मुक्ती वगैरे ह्याचा विचार हे भक्त करत नाही. ते यत्किंचित अगदी कसपटा समान आहे त्यांच्यासाठी. या संदर्भात प्रबोधानंद सरस्वती, श्रील प्रबोधानंद सरस्वतींनी म्हटले आहे. आता प्रबोधानंद सरस्वती हे कोण आहेत? आपले 6 गोस्वामींमधले एक, जे दक्षिण भारतातनं आलेले जे गोपाल भट्ट गोस्वामी आठवतात, त्यांचे हे काका आहेत प्रबोधानंद सरस्वती. हे महान वैष्णव होऊन गेले आणि त्यांनी चैतन्य चंद्रामृत नावाचा ग्रंथ लिहिलाय. तर त्यात ते लिहितात की भक्तासाठी मोक्ष म्हणजे जीवनाची नरक अवस्था असते. ते काय म्हणतात? काय मोक्ष कसा आहे? ते एक वाक्य आहे त्याच्यातलं चैतन्य चंद्रामृत मधलं, कैवल्यम नरकायते. ते म्हणतात हे मुक्ती वगैरे कसं आहे? नरका समान आहे. तर ही कोणती मुक्ती सांगतात? ते सायुज्य मुक्ती. म्हणजे हे जे मायावादी वगैरे म्हणतात ना, आम्ही त्या प्रकाशात विलीन होऊ, मर्जिंग इनटू ब्रह्मन, म्हणजे काय? त्या ब्रह्म तेजामध्ये काय होऊ? आम्ही विलीन होऊ. अशी जी मुक्ती आहे ती भक्ताला कशी वाटते? नरकायते, नरका समान वाटते. आणखी त्या वाक्याचं पुढे आहे कैवल्यम नरकायते त्रिदशपुर आकाश पुष्पायते असं लिहिलंय. तर त्रिदशपुर म्हणजे काय? स्वर्ग आहे. आणि स्वर्गात राहणं हे कसं आहे ते पुढे दिलेलं आहे. तर प्रबोधानंद सरस्वती म्हणतात भक्तासाठी मोक्ष म्हणजे जीवनाची नरकावस्था असते. उच्चतर ग्रहामध्ये उपलब्ध होणारी इंद्रिय तृप्ती म्हणजे आकाश पुष्पासमान असून, म्हणजे काय आहे हे? त्रिदश पुर आकाश पुष्पायते. ही कशी आहे? उच्च ग्रहांमध्ये मिळणारी इंद्रिय तृप्ती आकाश पुष्पासमान आहे. आकाशात कधी फुलं उगवतात का? नाही. पण कशी आहे ती? दोभमयी. आणि आपल्याला वाटतं की अरे तिकडे मी खूप जाऊन एन्जॉय करेन, स्वर्गात जाईन, नंदकानन वनात माझ्यासाठी अप्सरा नृत्य करतील आणि मी आनंदांचा उपभोग घेईन. पण कसं आहे? क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. जसं पुण्य संपेल इथे पृथ्वीवर फेकून देण्यात येईल, बरोबर? आणि मग पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधी तो अडकून जाईल. त्यामुळे असं हे जे स्वर्गात जाणं हे कसं आहे? मायाजाळ समजलं जातं. भौतिक सुखात आवड भक्ताला काही नाहीये. त्यामुळे तो त्याच्यासाठी उच्चतर ग्रहांमध्ये उपलब्ध असणारी इंद्रिय तृप्ती म्हणजे काय? आकाश पुष्पासमान असून तिला जीवनात काहीच मोल नाहीये. कारण की इंद्रिय तृप्ती हे ध्येयच नाहीये.
भक्ताला काय आहे, भगवंतांची सेवेमध्ये सर्वात जास्त आनंद प्राप्त होतो. तर असं म्हणतो भक्त की मला हे नकोय इंद्रिय तृप्ती वगैरे. आता पुढे योगी, तर योगी काय करतात, ध्यानात बसतात आणि काय करतात, अष्टांग योग वगैरे आपण बघितलेलं आहे, इंद्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी कठीण तपस्या करतात, त्याबद्दल प्रभुपाद लिहितात. योगीजन इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खडतर प्रयत्न करीत असतात, पण भक्तासाठी इंद्रिय संयम ही मुळीच कठीण गोष्ट नसते. काय आहे, भक्ताला हे इंद्रिय संयम आपोआप होतं. बघा, आधी भक्तीत नव्हतो तेव्हा काय आहे, मांसाहार करणं हे अनेक भक्त करायचे, बरोबर. जशी त्यांची इंद्रिय, त्यांची जीभ त्यांच्या कंट्रोलमध्ये, नियंत्रणात नव्हती. जसा जप करायला लागले, या जिभेने हरिनाम घ्यायला लागले, या जिभेने भगवंतांना वाहिलेला जो भोग आहे तो प्रसाद म्हणून येतात त्याचा स्वीकार करायला लागले, आपोआप सगळ्या वाईट सवयी निघून गेल्या आणि तीच इंद्रिय काय, आता ती जीभ आहे, हे इंद्रिय भगवंतांचं स्तुतिगान करायला लागली. अशा रीतीने भक्तासाठी इंद्रिय संयम कसा आहे, कठीण नाही. आता इथे तुलना देत आहेत प्रभुपाद. इंद्रियांची तुलना सापांशी करण्यात येते. इंद्रियांना म्हटलं जातं की हे सापाप्रमाणे आहे. पण काय आहे, भक्ताच्या बाबतीत अशा सापांचे विषारी दात काढलेले असतात. म्हणजे काय आहे, हा त्रास देत नाही. तो काय का चावणार कसा, ही इंद्रिय कशी आहेत, नाहीतर जी ऐकत नाही तर ती काय होणार, विष. इंद्रिय काय करतात, विष. इंद्रियची इच्छा काय असते, विषयांचा उपभोग घ्यायचा. विषय विष असं आपण ते बघितलंय एकदा भजनामध्ये पण. तर हे काय आहे, हे विषय कसे होतात मग शेवटी, जे खराब भगवंतांना सोडून जे बाकी इंद्रिय तृप्तीसाठी या विषयांचा जेव्हा वापर केला जातो तेव्हा ती कशी होतात, इंद्रियांसाठी किंवा मनुष्यासाठी विष समान होतात. म्हणून असं दिलंय की इंद्रियांची तुलना सापांशी केली आहे. पण भक्ताच्या बाबतीत हे जी अशी इंद्रिय आहेत ती त्रास देत नाहीत, कारण ती कशी आहेत, दात काढलेल्या सापासारखी, जी चावू शकत नाहीत. अशा रीतीने श्रील प्रबोधानंद सरस्वतींनी या भौतिक जगामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या वरदानांचे विश्लेषण केले आहे. ते काय काय म्हणतात, हे नाही ते नाही, भक्ताला हे काहीही नको, त्याला काय हवंय फक्त, बघा पुढे दिलाय, असा स्पष्टपणे निष्कर्ष काढलेला आहे की शुद्ध भक्ताच्या दृष्टीने ती म्हणजे ही आतापर्यंत बोलले आपण, ती जे सायुज्य मुक्ती, स्वर्गामध्ये जाणं, बाकी सगळं हे काय आहे, ही वरदानं तुच्छ आहेत. ध्रुव महाराज सुद्धा महाभागवत अर्थात प्रथम श्रेणीचे शुद्ध भक्त होते आणि ते अतिशय बुद्धिमान. आपण जर 8वा श्लोक बघितला तर दुसऱ्या ओळीमधची शेवटचा शब्द आहे तो महामती असं दिलेला आहे. महामती, ध्रुवो महाभागवतो महामती. महामती म्हणजे बुद्धी, महा म्हणजे अतिशय बुद्धिमान. मनुष्य अतिबुद्धिमान असल्याविना भक्तिमय सेवेचा किंवा कृष्ण भावनेचा स्वीकार करू शकत नाही. कारण कमी बुद्धी असेल तर तो काय आहे, आत्मस्तरावर येण्याचा विचारच करत नाही, शरीरावरच तो अडकून पडतो. प्रथम श्रेणीचा भक्त असणारा मनुष्य स्वाभाविकतः सर्वोत्तम बुद्धिवान असतो. काय आहे, जो प्रथम श्रेणीचा आहे भक्त तो काय आहे, स्वाभाविकता काय आहे, बुद्धिवान आहे सगळ्यात. आणि म्हणून त्याला या भौतिक जगातील कोणत्याही प्रकारच्या वरदानात स्वारस्य नसते. त्याला इच्छाच नाही की कोणतं मी वरदान घेऊ. ध्रुव महाराजांना राजाधिराजाने वर देऊ केला होता. आता हे राजाधिराज काय आहे, तर पुन्हा जर तुम्ही 8वा श्लोक बघितला तर त्याची सुरुवात काय आहे, स राज राजेन वराय चोदितो. राज राजेन हे कोणाला संबोधून म्हटलेलं आहे, कुबेराला. कुबेराला काय म्हटलं इथे, राजांचाही राजा. मग असं काय ते प्रभुपाद समजवतात बघा. आता ध्रुव महाराजांना राजाधिराजाने वर देऊ केला होता. कुबेर हा देवतांचा कोषाध्यक्ष म्हणजे खजिनदार असून या भौतिक जगातील लोकांना विपुल धन प्रदान करणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. काय कार्य आहे याचं,
या जगातल्या लोकांना भरपूर धन प्रदान करणं. आणि त्याचे वर्णन येथे राजराजेनं असं केले आहे. का? कारण की त्याच्या म्हणजे कुबेराच्या आशीर्वादाविना कोणीही राजा होऊ शकत नाही. जेव्हा कुबेर आशीर्वाद देतो, भरपूर धन देतो, तेव्हा काय होतं, एखादा व्यक्ती राजा होऊ शकतो. म्हणून सांगितलंय की जो राजांना म्हणजे व्यक्तीला राजा बनवतो, त्यामुळे हा कोण आहे? राजाधिराज. राजाधिराज कुबेराने व्यक्तिशः ध्रुव महाराजांना हवी तितकी संपत्ती देऊ केली. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, पण ती संपत्ती त्यांनी म्हणजे ध्रुवांनी स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून त्यांचे म्हणजे ध्रुव महाराजांचे वर्णन काय केले आहे? महामती, अतिशय विचारी आणि बुद्धिमान असं केलं आहे. कोणत्याही प्रलोभनाला ध्रुव महाराज भुलले नाहीत. काही शंका आहे का? 9वा श्लोक घेऊया. तर इथे भाषांतरात दिलेलं आहे, ईड विडा पुत्र कुबेर अतिशय प्रसन्न झाला. आता इथे जर श्लोक बघितला तर 9व्या श्लोकाची जी पहिली ओळ आहे त्याचा शेवटी शब्द आहे तो आहे एडविड असं दिलंय. तर ते काय आहे? इडविडा पुत्र कुबेर. तर आपल्याला आठवतं की ब्रह्माजीने प्रथम 4 कुमारांना प्रकट केलं. 4 कुमारांनी सांगितलं आम्हाला काही गृहस्थाश्रम नाही स्वीकारायचा, म्हणून क्रोध येऊन मग रुद्र प्रकटले ब्रह्माजींच्या भ्रुकुटीतनं. रुद्रांची जी संतती झाली ती इतकी थरारक होती की शेवटी ब्रह्माजी म्हटले बाबा तुम्ही सगळे जा आणि काय करा, तपस्या करा, विनाशाच्या वेळी मी तुम्हाला बोलवेन. मग आता ब्रह्माजीने उत्पत्ती आणखी लोकसंख्या वाढवण्यासाठी 10 ब्राह्मण पुत्रांना जन्म दिला. त्यातले शेवटचे होते नारद मुनी, जे संन्यासी होऊन सगळीकडे फिरतात. पण उरलेले जे 9 होते त्यातला एक होता पुलत्स्य ऋषी. तर ब्रह्मदेवांचा एक पुत्र पुलत्स्य ऋषी, त्यांचा मुलगा विश्रवा आणि विश्रवाच्या 2 बायका, एक इडविडा तिचा मुलगा कुबेर आणि दुसरी विश्रवाची बायको केशिनी, तिची मुलं रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. हे आपण हाच 4था स्कंद वाचताना पहिल्या अध्यायात 36 आणि 37व्या श्लोकात वाचलं. तर कोण आहे ते? हा कुबेर आहे, तो इडविडाचा मुलगा आहे. म्हणून कसं आहे, आता देवकी सूत भगवंतांना म्हणतात ना, तसं इथे दिलंय इडविडा पुत्र कुबेर. ठीक आहे. तो अतिशय प्रसन्न झाला आणि आनंदाने त्याने म्हणजे कुबेराने ध्रुव महाराजांना हवा तो वर दिला आणि त्यानंतर तो ध्रुवांसमोरून अंतर्धान पावला म्हणजे अप्रकट झाला आणि ध्रुव महाराजांनीही आपल्या राजधानीस ध्रुव महाराज परतले. तात्पर्य, इडविडा पुत्र म्हणून प्रसिद्ध असलेला कुबेर ध्रुव महाराजांवर अतीव प्रसन्न झाला. कारण त्यांनी म्हणजे ध्रुवांनी ऐहिक दृष्ट्या म्हणजे भौतिक दृष्ट्या उपभोग्य अशा कोणत्याही वस्तूची त्यांच्याकडे म्हणजे कुबेरांकडे याचना केली नाही. कुबेर हा देवतांपैकी एक असल्यामुळे कोणी प्रश्न विचारील की ध्रुव महाराजांनी एका देवाकडून का मागितला, असं कोणी विचारेल की का एवढी भगवंतांची भक्ती करतात मग देवाकडून का वर मागितला. तर याचं उत्तर असं प्रभुपाद देतात की देवतेकडून मिळणारे वरदान जर कृष्ण भावनेतील प्रगतीसाठी अनुकूल असेल तर असा वर घेण्यात वैष्णवाला काहीच आक्षेप नसतो. जर देवता एखादं वरदान देते आणि त्या वरदानाने काय होतं, कृष्ण भावनेतली प्रगती आणखीन फास्ट होत असेल तर असा वर घेण्यामध्ये वैष्णवाला काही प्रॉब्लेम नाही, आक्षेप नाही. उदाहरणार्थ, वृंदावनातील गोपींनी कात्यायनी देवीची उपासना केली होती, आठवतं? नेहमी कात्यायनी देवी म्हणजे पार्वती देवी. पण श्रीकृष्ण आपला पती म्हणून मिळावेत हा एकमेव हे वरदान त्यांना हवं होतं. वैष्णवाला देवतांकडे वर मागण्याची कामना नसते, तो देवतांकडे काहीच इच्छा करत नाही. तसंच त्या परम भगवंतांकडूनही वरप्राप्ती करून घेण्यात स्वारस्य नसते.
त्याला काही इंटरेस्ट नाहीये, आवड नाहीये की भगवंतांकडे पण काही मागावं असं. भागवतात असे म्हटले आहे, भागवतामध्ये असं म्हटलंय की भगवंत मुक्ती प्रदान करू शकतात, पण शुद्ध भक्त जरी स्वतः भगवंतांनी मुक्ती देऊ केली तरीही तो ती स्वीकारत नाही. भगवंत काय आहे? मुकुंद आहेत, मुक्ती प्रदान करणारे आहेत. ते म्हणतात की घ्या मुक्ती, पण शुद्ध भक्त म्हणतो मला मुक्ती पण नको. जसं चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, जन्मोनी जन्मे तुमची मला भक्ती करायची आहे. आध्यात्मिक जगात प्रविष्ट होण्यास मुक्ती असे म्हटले जाते. आध्यात्मिक जगात प्रविष्ट होण्यास काय म्हटलंय? मुक्ती म्हटलंय. आणि ध्रुव महाराजांनी कुबेराकडे मुक्तीची याचना केली नाही. त्यांनी केवळ अशी याचना केली की मी आध्यात्मिक किंवा भौतिक जगात कुठेही असो, मला पुरुषोत्तम भगवंतांचे निरंतर स्मरण घडावे. सेम मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती अहैतुकी त्वयी. वैष्णव स्वभावतः प्रत्येकांचा आदर करतो, म्हणून कुबेराने ध्रुव महाराजांना वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी म्हणजे ध्रुवांनी नकार दिला नाही. तथापि त्यांना काय आहे, ध्रुवांना कृष्ण भावनेतील प्रगतीसाठी अनुकूल ठरणारी गोष्ट हवी होती, जेणेकरून काय आहे असा आशीर्वाद मिळाला की काय तुला कंटिन्यू सतत भगवंतांचं स्मरण होईल, तर काय आहे ते भक्तीसाठी आणखी चांगलं आहे. ठीक आहे. आता पुढचं आहे, काही शंका आहे? नाहीतर वाचूया पुढचा श्लोक 10. ध्रुव महाराजांचा जोपर्यंत घरी निवास होता, म्हणजे काय ध्रुव महाराज आले आणि मग ते घरात राहत होते, राज्यात राहत होते, तेव्हा तोपर्यंत त्यांनी सर्व यज्ञांचे भोक्ता असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी अनेक अनेक श्रेष्ठ यज्ञ समारंभ केले. ध्रुव महाराज काय आहेत? मोठे राजा आहेत. आणि राजा काय करतो? आपल्या प्रजेच्या समाधानासाठी त्याची कर्तव्य असतात वेदांमध्ये सांगितलेली, त्यानुसार त्यांनी भरपूर यज्ञ केले. आणि हे यज्ञ कसे असतात? भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी असतात. निर्दिष्ट यज्ञ, निर्दिष्ट म्हणजे काय? जे निर्देश केलेले जे आहेत ते यज्ञ समारंभ हे विशेषतः भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी असतात, कारण श्री विष्णू अशा सर्व यज्ञांचे अंतिम ध्येय आहेत आणि ते यज्ञांचे फलस्वरूप वर प्रदान करतात. भगवंत काय करतात? यज्ञांचं काय आहे? अंतिम ध्येय आहे, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले जातात आणि सगळ्या यज्ञांचं फलस्वरूप वरदान पण कोण देतात? भगवंतच देतात. तात्पर्यात प्रभुपाद समजावत आहेत की भगवद्गीतेत 3.9 मध्ये म्हटले आहे काय? यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोयम कर्मबंधन. काय? मनुष्याने केवळ भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कर्म करावे, अन्यथा काय होणार? तो म्हणजे मनुष्य कर्माच्या प्रतिक्रियांच्या जंजाळामध्ये गुरफटून जाईल. जर भगवंतांसाठी कर्म केलं तर ते अकर्म होईल, अकर्माने फळ कोणतंच भोगायला लागत नाही. पण जर त्यांनी स्वतःसाठी केलं तर काय होणार? त्याला कर्मफळ मिळणार. सकाम कर्मामुळे काय होतं? कर्मामध्ये कर्मफळाच्या बंधनात बंधन होतं, त्याचं अडकून जातो तो. वर्णाश्रम पद्धतीनुसार विशेषतः क्षत्रिय आणि वैश्य. क्षत्रिय काय करतो? क्षत्रत्रायते इति क्षत्रिय. तो काय करतो? आपलं शौर्य दाखवतो, हिंसेपासून लोकांचं रक्षण करतो, असं सगळी कार्य आहेत त्याची. आणि वैश्य काय करतो? कृषी, गोरक्षा, वाणिज्य. कृषी म्हणजे शेती करतो, गोरक्षा म्हणजे गायींचं रक्षण करतो आणि वाणिज्य म्हणजे व्यापार करतो. तर असे जे दोघेही आहेत क्षत्रिय आणि वैश्य, यांनी मोठे मोठे यज्ञ समारंभ करावेत असं वेदांमध्ये सांगितलंय. आणि त्यात वर्णाश्रम पद्धतीमध्ये सांगितलंय. आणि काय करावं? त्यांनी स्वतःकडील साठवलेले जे धन आहे ते उदार हस्ते सर्वांना दान म्हणून द्यावं. त्यांनी आपलं जे धन कमवलंय त्याचा एक पर्टिक्युलर भाग असतो, जसं प्रभुपाद पुढे सांगतील की किती टक्के भाग तो त्यांनी दान करावं, तसं त्यांनी दान केलं पाहिजे असे शास्त्रांमध्ये विधान करण्यात आले आहे. एक आदर्श राजा आणि क्षत्रिय म्हणून ध्रुव महाराजांनी असे अनेक भव्य यज्ञ केले, विपुल प्रमाणात दान धर्म केला.
क्षत्रियांनी आणि वैश्यांनी विपुल प्रमाणात धन अर्जन करावे आणि विपुल संपत्तीचा संग्रह करावा. कधी कधी ते, आता बघा क्षत्रिय आहेत, आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत. ब्राह्मण काय करतं, ब्राह्मण ज्ञान आधी शिकतात, वेदांचं ज्ञान शिकतात आणि काय ते ज्ञान इतरांना शिकवतात, म्हणजे विद्या दानाचं ते कार्य करत राहतात. क्षत्रियांनी काय करायचं, सगळं सांभाळ करायचं. वैश्य हा व्यापार करतो. मग क्षत्रिय आणि वैश्य काय करतात, खूप पैसे कमवतात आणि संग्रहित करतात. आणि हे जे हे आहेत शूद्र काय आहे, कर्मचारी वर्ग. म्हणजे जेव्हा ते दान देतात तेव्हा कोणाकोणाला दान मिळतं, एक तर ह्या कर्मचारी वर्गाला मिळतं दान, आणि जे ब्राह्मण आहेत त्यांना दान दिलं जातं, जेणेकरून ब्राह्मण आणखीन काय करू शकेल, आपलं जे ज्ञान आहे ते इतरांना वाटू शकेल. कारण पैसे कमवण्यासाठी ब्राह्मणाला बाहेर कुठे जायला लागत नाही, आपोआपच राजाकडून किंवा वैश्याकडून त्याला दान मिळतं. पैसे घरात आहेत, मग तो काय शांतपणे मोफत काय करू शकतो, विद्येचं दान करू शकतो. कधी कधी हे जे क्षत्रिय आणि वैश्य त्यांबद्दल दिलंय, कधी कधी ते धनसंग्रहासाठी पापकृत्य करतात. जगावर राज्य करणे हे क्षत्रियांचे खरे कर्तव्य असते. कारण क्षत्रियांमध्ये काय असतं, कंट्रोलिंग पॉवर असते, नियंत्रण करण्याची शक्ती असते, गुण आहे त्यांचा तो. उदाहरणार्थ, राज्य करीत असताना ध्रुव महाराजांना अनेक यक्षांना युद्धात मारावे लागले. असे कृत्य करणे हे क्षत्रियांसाठी अनिवार्य आहे, म्हणजे हे त्यांच्याकडून घडतंच. क्षत्रियाने भ्याड असू नये, क्षत्रियाने काय घाबरट असू नये, तसेच त्याने अहिंसावादीही असू नये. म्हणजे काय, हिंसा म्हणजे काय करायचं, दुसऱ्यांना त्रास द्यायचा. अहिंसा म्हणजे दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही. मग इथे काय दिलंय, दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही असं असू नये. म्हणजे काय आहे, उगाच सहनशीलपणा दाखवायचा नाही की दुसरं राज्य आपल्या लोकांना मारतंय तरी शांतपणे गपचूप बसलाय, असंही व्हायचं नाही. म्हणजे हिंसाही करायची नाही, पण योग्य ठिकाणी हिंसा करायला लागली तर क्षत्रियाने हिंसाही केली पाहिजे. जगावर शासन करण्यासाठी त्याला हिंसा करावीच लागते. म्हणून क्षत्रियांना आणि वैश्यांना विशेष अनुरोध करण्यात येतो की त्यांनी आपल्या एकूण धनसंग्रहापैकी निदान 50% धन तरी दानरूपाने वितरित करावे. अशी काय त्यांच्याकडून हिंसा होते, त्यामुळे काय होतात, त्यांनी हे दान पण केलं पाहिजे असं सांगितलं आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की मनुष्याने अगदी संन्यास आश्रमात प्रवेश केला तरीही तो यज्ञ दान तप आदी क्रियांचा त्याग करू शकत नाही. म्हणजे मनुष्याने काय अगदी संन्यास म्हणजे तो काय कुटुंबासाठी मेलाय आणि तो काय अख्खं जगच आता त्याचं कुटुंब आहे आणि तो भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करत जगभर हिंडतोय. असा जो संन्यास आश्रमातला प्रवेश आहे तरीही तो यज्ञ दान आणि तप या कार्यांचा त्याग करू शकत नाही. तर प्रभुपाद पुढे सांगतात, या क्रियांचा कधीही त्याग केला जाऊ नये, हे आपण सोडूच शकत नाही. तपस्या ही संन्यास आश्रमियांसाठी आहे. सांसारिक कार्यापासून निवृत्त झालेल्या व्यक्तींनी यज्ञ दान आणि तपश्चर्या करावी. भौतिक समजवते, मी एवढं वाचून पूर्ण करते. भौतिक जगात गुंतलेल्यांनी अर्थात वैश्य आणि क्षत्रियांनी दान धर्म करणे आवश्यक आहे. ब्रह्मचारी जीवनाच्या प्रारंभी विविध प्रकारचे यज्ञ करावे. आता काय दिलेलं आहे आपण बघितलं. आश्रमांचा आधी बघूया. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. यात काय आहे, फक्त गृहस्थ आश्रमी कमवतो आणि तो दान करतो आणि इतर उरलेले 3 आश्रम त्याच्यावर चालतात, हे आपल्याला कळलं. मग आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बघितलं. क्षत्रिय जे मधले 2 आहेत, क्षत्रिय आणि वैश्य, हे काय करतात, पैसा कमवतात आणि काय करतात, दान पण देतात उरलेल्यांना, ब्राह्मणांना आणि शूद्रांना. हे केलं. मग आता इथे दिलंय की अगदी आश्रम संन्यास घेतला तरी तो यज्ञ दान तप सोडू शकत नाही, ते त्याला करावंच लागतं. तपस्या ही संन्यास आश्रमांसाठी आहेच. म्हणजे काय, आता बघा
जसा मनुष्य गृहस्थाश्रमात निघाला तो वानप्रस्थाश्रमात जातो, तेव्हा तो काय करतो, आपल्या गृहस्थाश्रमात केलेले जे इंद्रिय भोग आहेत त्यांना हळूहळू कमी करत तपस्या करत जीवन जगायला लागतो. आपल्या आहारावरही नियंत्रण आणतो तो. जास्त तामसिक काही खात नाही असं सगळं. आणि मग काय आहे, संन्यासी झाला तरी काय आहे, आता जर आपण हरे कृष्णातलं बघितलं तर तो काय करणार, नेहमी यज्ञ म्हणजे काय, हरिनाम संकीर्तन यज्ञ करणार. दान काय करणार, त्याला जे भगवत प्राप्तीचं ज्ञान झालेलं आहे त्याचं काय तो दान करणार. आणि तपस्या, आपण नेहमी 4 नियम पाळतो, हे सगळं आहे जे, हे सगळं तपस्याच आहे. प्रभुपाद पुढे समजावणार आहेत म्हणून मी जास्त बोलत नाही याविषयी. पुढचं पॅरेग्राफ. एक आदर्श राजा म्हणून ध्रुव महाराजांनी विपुल प्रमाणात दान धर्म करून आपला धनकोश जवळजवळ रिता केला. त्यांचं जे खजिना होता तो जवळजवळ रिकामा केला. तर मग कोणी म्हणेल मग पुढच्या लोकांसाठी काय, पण कसं आहे, असा राजा जो भरपूर दान देतो तर त्या राज्याचे नागरिक ते पण काय करतात, भरपूर कर आणून पुन्हा राजाला आनंदाने देतात. कारण त्यांना माहिती असतं जो आपण कर भरतो आहे तर राजा काय त्याची तो पैसा स्वतःसाठी न वापरता आपल्या कल्याणासाठी वापरेल. त्यामुळे ध्रुव महाराजांनी भरपूर दान धर्म केला. राजाने नागरिकांकडून केवळ करवसुलीच करीत धनसंचय करून स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी त्याचा उपयोग करू नये. राजाने काय दुसऱ्यांचा पैसा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी वापरू नये. राजांनी जेव्हापासून नागरिकांकडून गोळा केलेले कररूपी संपत्ती स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खर्च करण्यास प्रारंभ केला तेव्हापासून जगातील एक अधिकारशाही अयशस्वी होऊ लागली. जेव्हा काय करायला सुरुवात केली, राजाने स्वतःसाठी आलेला पैसा जो आहे तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची वापरायला सुरुवात केला, तेव्हा ही एक अधिकारशाही आहे, हे एकच अधिकार होता आणि अख्खं जग चालायचं. म्हणजे काय, आता जसे ध्रुव महाराज आहेत हे राजा आहेत, तर वेगवेगळ्या बाकीच्या भागांवर छोटे छोटे राज्य असायचे पण ते ध्रुवाच्या अधिपत्याखाली असायचे आणि ध्रुव महाराज सांगतील तसं ते वागून आपल्या आपल्या भागाचा कार्यभाग सांभाळायचे. जसे युधिष्ठिर महाराज पृथ्वीचे राजा, मग त्यांच्या अधिकाराखाली अनेक राजे होते तसं. पण काय आहे, हे जे राजे असतात ते काय स्वतःसाठी वापरायला लागतात जो राजा नागरिकांचा पैसा, तेव्हा काय झालं, हे सगळं जी एक अधिकारशाही पद्धत होती ती काय यशस्वी व्हायला लागली. अर्थात राजेशाही असो वा लोकशाही असो, भ्रष्टाचार अद्यापी चालूच आहे. राजा असो काय आपल्याकडच्यासारखी लोकशाही असो, निवडून दिलेलं सरकार असो, भ्रष्टाचार सुरूच आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय, भ्रष्ट म्हणजे वाईट आचरण. वर्तमान स्थितीत लोकशाही शासन पद्धतीत निरनिराळे पक्ष आहेत. आता लोकशाही आहे त्यात वेगवेगळे पक्ष कार्य करतात, पण प्रत्येक जण सत्तेतील आपापले पद अथवा आपापला राजकीय पक्ष टिकवून ठेवण्यात मग्न आहे. प्रत्येकाला काय फक्त स्वार्थ दिसतो. राजकारणी लोकांना ज्यांच्याकडून ते प्राप्ती कर, विक्री कर आणि असे अनेक कर गोळा करून ज्यांचा अतोनात छळ करतात त्या नागरिकांच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी अगदीच थोडा वेळ मिळतो. आता हे जे राजकारणी लोक आहेत ते काय इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स वेगवेगळे हे कर गोळा करतात आणि काय करतात, जनतेचं कल्याण करतच नाहीत. काय होतं, त्यांच्याकडून जनतेच्या कल्याणाचा विचार न करता ते काय होतात, अतोनात त्यांच्याकडून छळच केला जातो. पुढे प्रभुपाद समजवतात हे सगळं. काही वेळा लोकांच्या एकूण धन अर्जनापैकी 80 ते 90% धन करांच्या रूपाने हिरावून घेतले जाते. अनेक ठिकाणी इतकं कर लादला जातो नागरिकांवर. त्यांचं आता शेत आहे तर शेतातलं इतक्या गोणी उचलून नेल्या जातात की त्यांना जगण्यासाठी अगदी खूप कमी राहतं. म्हणजे 80-90% त्यांच्याकडून त्यांचं उत्पादित केलेल्या घटक घेऊन गेले जातात. आणि हे जे धन आहे ते धन
अधिकारी आणि शासनकर्ते यांच्या लठ्ठ वेतनापोटी उधळले जाते. काय आहे हे जे गोळा केलेला जो कर आहे हे काय, हे जे अधिकारी आहेत, शासनकर्ते आहेत, जसं ते आमदार, खासदार, ह्यांना कसं असतं, लठ्ठ वेतन असतं. आमदार खासदारांना आता 2.5 लाख रुपये वेतन आहे आणि कसं आहे त्यांना भत्तेही इतर बाकी असतात, म्हणून दिलं इथे लठ्ठ वेतन असतं. आणि हा जो नागरिकांचा पैसा आहे तो श्रीमंत लोकांवर आणखीन उडवला जातो. पूर्वी नागरिकांकडून गोळा केलेले कर वैदिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यज्ञ आचरणामध्ये खर्च केले जात. काय आहे, राजा काय करायचा, मोठे मोठे यज्ञ करायचा. मोठे यज्ञ म्हणजे मोठे मोठे काय बांधा, असे काय म्हणतात त्याला, पंडाल बांधा. मग त्याच्यात मोठ्या पाकशाळा असायच्या, मोठे मोठे ते यज्ञाचं सगळं खणणं, ते या वस्तू आणणं. त्यामुळे भरपूर लोकांना काय मिळायचा, रोजगार मिळायचा, काम मिळायचं. त्यामुळे काय आपोआपच सगळ्यांना पैसे अर्जन करण्याची संधी मिळाली जायची. म्हणजे त्यामुळे हे काय यज्ञ जे व्हायचा त्याच्यात इतरांचंही पोषण बरोबर केलं जायचं. तथापि वर्तमान काळात पूर्वीसारखे यज्ञ करणे मुळीच शक्य नाही. म्हणून शास्त्राचा आदेश आहे की सर्वांनी सद्यस्थितीमध्ये संकीर्तन यज्ञ करावा. कोणताही गृहस्थाश्रमी आपल्या स्थितीचा विचार न करता आणि काहीही धन खर्ची न घालता हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. काय आहे, गृहस्थाश्रमी आहे, त्याला यज्ञ करायचा आहे पण पैसा नको आहे घालवायला, काही हरकत नाही. प्रभुपाद काय म्हणतात, ह्याला काहीही खर्च नाही. कसं, ऐका पुढे. सर्व कुटुंबीय एकत्रित बसून केवळ टाळ्या वाजवीत हरे कृष्ण मंत्राचं कीर्तन करू शकतात. ह्याला काही पैसा लागत नाही. प्रत्येक मनुष्य कसेही करून असा यज्ञ करू शकतो आणि सर्वसामान्य लोकांना प्रसाद वितरण करू शकतो. कलियुगासाठी केवळ इतके पुरेसे आहे. प्रत्येक क्षणी मंदिरात आणि मंदिराच्या बाहेरही शक्य तितका हरे कृष्ण मंत्राचा जप करणे आणि शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करणे या तत्वांवर कृष्ण भावनामृत संघटना आधारित आहे. हरे कृष्ण मध्ये प्रमुखता काय आहे, प्रभुपाद म्हणतात, एक तर हरिनाम संकीर्तन आणि दुसरं भगवंतांचा महाप्रसाद वितरित करणं. ही प्रक्रिया राज्य व्यवस्थापनाच्या आणि देशाच्या संपत्तीची निर्मिती करणाऱ्या धनिकांच्या सहकार्याने अधिक मोठ्या प्रमाणात चालवता येईल. म्हणजे काय आहे, जे अख्खं हे जे देश आहे तर देशाची निर्मिती कोणाकडून केली जाते, धनिकांकडून केली जाते. तर काय होतं, ते पैसा देतील मंदिराला आणि मंदिर काय करतील, भरपूर भोग बनवतील, भगवंतांना ऑफर करतील, नैवेद्यचा प्रसाद होऊन काय होईल, सगळ्यांना वाटप होईल. आणि असं झालं तर प्रभुपाद पुढे म्हणतात, केवळ संकीर्तन आणि प्रसादाच्या वितरणाने संपूर्ण जगामध्ये शांती आणि समृद्धीचे साम्राज्य पसरू शकेल. तर समजलं, हे प्रभुपाद एवढं कॉन्फिडेंटली म्हणतात की नुसतं संकीर्तन आणि प्रसाद एवढं केलं तरी काय आहे, वितरणाने, प्रसादाच्या वितरणाने सगळ्या जगात शांती आणि समृद्धीचं वातावरण. तर ह्याच्यासाठी एक उदाहरण मला आठवलं हे वाचताना. प्रभुपाद जेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे काही फारसा पैसाही नव्हता आणि विदेशात गेले होते, न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये त्यांनी राहण्यासाठी एक छोटीशी जसं गाळासारखा असतो ना दुकानाचा, त्याच्या दुकानाचं नाव होतं मॅचलेस गिफ्ट. तर तिकडे ते काय करत होते, तिकडे राहतही होते आणि भगवंतांच्या नामाचा आणि शास्त्राचा प्रचारही करत होते. तर तिथे तो म्हणजे श्रीमंत वस्तीतली जागा नव्हती, कारण पैसाच नव्हता प्रभुपादांकडे. त्यामुळे अशी बकाल वस्ती होती जिथे जाताना काय होतं, अशी गल्ली असायची आणि अनेक हिप्पी लोक असायची, हिप्पी मुलं, ती काय ड्रग्ज घेऊन असे पडलेले असायचे अस्ताव्यस्त. आणि प्रभुपाद त्यांना बाजूला करून मार्ग काढत नेहमी जायचे. पण प्रभुपाद काय करायचे, प्रभुपादांचा भगवंतांवर इतका विश्वास होता, प्रभुपाद भरपूर कुकिंग करायचे आणि जो प्रसाद म्हणजे भोग लावल्यावर जो प्रसाद होतो तो या मुलांना बोलवून बोलवून प्रसाद वाटायचे. कीर्तन करायला लागले की ही मुलं उठून येऊन कीर्तनात बसायची आणि मग तो प्रसाद खायची.
प्रभुपाद भरपूर प्रसाद करायचे आणि मग तो जो रस्ता आहे तो खूप मोठा आहे आणि त्या रस्त्यावर मग प्रभुपाद दुकानांमध्ये जायचे आणि सांगायचे, कॅन यू गिव्ह सम डोनेशन, मला तुम्ही काही दान देऊ शकता का? तर हे जे दुकानदार होते ते बघायचे की हे जे हिप्पी लोक इथे पडलेली आहेत ना, जे झोपून राहतात ड्रग्ज मध्ये, ती हा स्वामी आल्यापासून काय झालेली आहेत, सुधारलेली आहेत. आधी हे ड्रग्ज वाले असतात ना, त्यांनी ड्रग्ज घेतलं का त्यांना इतका आवेश येतो की ते असे रागावून दगड बिगड फेकायचे यांच्या दुकानांवर आणि यांचं खूप नुकसान व्हायचं. पण हे स्वामींनी दिलेल्या प्रसादामुळे हे सगळे आता सुधारायला लागलेत. त्यामुळे आपलं काय नुकसान कमी होतंय. त्यामुळे हे आनंदाने प्रभुपादांना नेहमी भरभरून दान द्यायचे, धान्य द्यायचे. आणि काय होतं, आणि ते सांगायचे प्रभुपादांना की तुम्ही आल्यामुळे आमच्या इथे काय झालेली आहे, शांती आणि समृद्धी आली आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात की नुसतं संकीर्तन आणि प्रसादाने इतकं घडू शकतं. आणि प्रसाद खाऊन 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 हे सगळे हिप्पी काय झाले, हॅप्पी झाले. एक हिप्पी भक्त जे आता महान वैष्णव झालेले आहेत ते म्हणतात की प्रभुपाद एवढी मोठा डबा भरून इस्कॉन बुलेट्स बनवायचे. म्हणजे काय, कोणाला माहिती, गुलाबजाम बनवायचे. आणि त्यात एवढा मोठा, आपण वरणासाठी डाव असतो ना आपला खोलगट चमचा, तसा ठेवलेला असायचा आणि बाजूला द्रोण ठेवलेले असायचे. आणि प्रभुपाद म्हणायचे ज्याला जितके पाहिजे तितके खा. कारण प्रभुपादांना माहिती होतं की हे जे इस्कॉन बुलेट्स आहेत, ह्या गोळ्या आहेत, ह्या काय करतील, पोटात जातील आणि काय करतील, त्याचं सगळं कल्मश वाईट काढून टाकतील त्या माणसातलं, त्याची सुप्त कृष्ण भक्ती जागृत करतील आणि त्याला भक्त बनवतील. तर ते भक्त म्हणायचे आम्ही कधी कधी 20-20 गुलाबजाम खाऊन टाकायचो. इतके सुंदर प्रभुपाद ते बनवलेले असायचे प्रभुपादांनी. आणि मग ते खाऊन खाऊन आम्ही शुद्ध झालो आणि मग आम्ही भक्ती करायला लागलो. तर अशा रीतीने हरिनाम संकीर्तन आणि प्रसादाच्या वितरणाने पूर्ण जगात शांती आणि समृद्धीचं साम्राज्य पसरू शकतं. वेदांमध्ये निर्दिष्ट केलेल्या सर्व भौतिक यज्ञांमध्ये सर्वसामान्यतः देवतांना आहुती अर्पण केली जाते. सगळ्या जे वेदांमध्ये सांगितलेले यज्ञ आहेत, जे भौतिक यज्ञ आहेत, त्याच्यात काय, देवतांना आहुती प्रदान केली जाते. अशी ही देवतांची उपासना विशेष करून अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. ज्यांना काय आहे, इच्छा आहे देवतांची पूजा करण्याची, उपासना करण्याची, त्यांच्यासाठी हे असं योजलेलं आहे वेदांमध्ये. वस्तुतः अशा यज्ञांचे फळ भगवान श्री नारायणांना प्राप्त होते. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत 5.29 मध्ये म्हणतात, भोक्तारम यज्ञ तपसाम, म्हणजे मीच वास्तविक सर्व यज्ञांचा भोक्ता आहे. भगवंतांचं नाव काय आहे, यज्ञ पुरुष. मग काय आहे, अशी ही माहिती दिलेली आहे ज्याचं पुढे प्रभुपाद सांगतायत की हे जे यज्ञ वगैरे जे केले ते काय आहेत, हे जे सामान्य लोक आहेत जे काय करतात, देवतांसाठी करतात, पण यज्ञ भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं जातं. हे दिलंय कारण पुढे त्याचा रेफरन्स आहे सगळा. पुढचा पॅरेग्राफ. ध्रुव महाराज जरी एक श्रेष्ठ भगवत भक्त होते आणि त्यांचे या यज्ञांशी काही देणे घेणे नव्हते. काय आहेत, वेदांमध्ये सांगितलं आहे क्षत्रिय राजा आहे, जो क्षत्रिय आहे आणि त्यांनी नागरिकांच्या कल्याणासाठी यज्ञ करावेत म्हणून त्यांनी काय ते यज्ञ केले, पण त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांचं एकच भगवंतांचं स्मरण कंटिन्यू सुरू आहे. तरीही आपल्या नागरिकांसमोर उदाहरण ठेवण्यासाठी त्यांनी म्हणजे ध्रुवांनी अनेक यज्ञ केले आणि आपली सर्व संपत्ती दान केली. त्यांनी म्हणजे ध्रुव महाराजांनी जोपर्यंत गृहस्थाश्रमात राहून कौटुंबिक जीवन व्यतीत केले तोपर्यंत त्यांनी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी एकही पैसा खर्च केला नाही. गृहस्थाश्रमात होते, ध्रुव महाराज राजा होते, पण त्यांनी काय आहे, जी संपत्ती जमा झाली आहे राजाकडे स्वतःकडे, त्या पैशांनी काय स्वतःसाठी इंद्रिय तृप्ती कधीही केली नाही. या श्लोकामध्ये कर्म फल प्रदम, आपण जर श्लोक बघितला 10वा तर त्याचा सर्वात शेवटचा शब्द आहे कर्म फल प्रदम. ह्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात की हा शब्द महत्वपूर्ण आहे.
प्रत्येक जीवाच्या इच्छेनुसार भगवंत त्या त्या जीवाला भिन्न भिन्न प्रकारचे कर्म प्रदान करतात. ज्याची जशी इच्छा आहे तसं भगवंत देतात. भगवंत प्रत्येक प्राणीमात्रांच्या अंतर्यामी परमात्मा म्हणून उपस्थित असतात. काय भगवंत परमात्मा म्हणून उपस्थित आहेत प्रत्येकात. आणि ते कसे आहेत? अतिशय दयाळू आणि उदार आहेत. ते प्रत्येकाला हवं ते कर्म करण्याची पूर्ण सुविधा देतात. काय तुला हे करायचंय का? कर, ही घे सुविधा, असं देतात. नंतर जीवाला आपापल्या कर्माचे फळ उपभोगायास मिळते. प्रत्येक फळ आहे, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जे कर्म करू त्याचं कर्मफळ मिळणारच. मनुष्याला जर काय काय करू शकतो मनुष्य? बघा, मनुष्याला जर भौतिक प्रकृतीचा उपभोग घ्यायचा असेल अथवा भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवायचं असेल तर भगवंत त्याला तशा सर्व सुविधा देतात. भगवंतांकडे होतो आपण म्हटलं नाही मला स्वामी म्हणायचंय, मला अधिकार करायचे, जा बाबा कर, म्हणून इथे पृथ्वीवर सगळ्या सुविधा दिल्या आपल्याला, बरोबर. आणि मग काय, प्रत्येक कर्म केलं की त्याच्यामुळे फळ येतं म्हणून दिलंय. परंतु तो म्हणजे मनुष्य पुढे आपल्या कर्मामुळे मिळणाऱ्या फळांमध्ये गुरफटला जातो. त्याचप्रमाणे दुसरं पद्धत काय आहे, असाच माणूस आहे एखादा, त्याला काय आहे, जर सर्वतोभावे भक्तिमय सेवा करायची आहे, त्याची इच्छाही आहे, तर भगवंत त्याला सर्व सुविधा प्रदान करतात. तुझी इच्छा आहे का? अच्छा, तुला काय भक्ती करायची आहे, लगेच काय करतात, त्याच्यासाठी काही भक्त येतात त्याच्या जीवनात. अचानक तो एका स्टेशनवर उतरतो, समोर बुक स्टॉल मिळतो, बसमध्ये बसलाय, बाजूचा व्यक्ती जप करत दिसतो, तो विचारतो आणि त्याला भक्तीचा मार्ग सापडतो. ठीक आहे, अशी सुविधा प्रदान केली जाते. आणि मग तो भक्त भक्ती करून आपल्या भक्तीची फळं चाखतो. यास्तव भगवंतांना येथे कर्म फल प्रद असे म्हणून संबोधण्यात आले आहे, की ज्याला जे कर्म करायचे आहे तशी भगवंत सुविधा देतात आणि मग ते फळ तो खातो, चाखतो. काही शंका असेल तर विचारा, नाही तर आपण थांबूया. नाही काही. ठीक आहे. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.